नादिया, नादिया उठो, थोड़ा खा लेना। माल, एक सवाल पूछूं? हाँ पूछो। मुझे रोज मरते देखकर भी तुम मुझे जिंदा क्यों रखना चाहती हो? मी कोण होते तुला जिवंत ठेवणारी? एखाद्याच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा ना, तर तो अल्लाच्या हातात आहे. तो ठरवणार कुणाला जिवंत ठेवायचं आणि कुणाला मारायचं ते. तू खाऊन घे. मेरे हाथ. हाँ, खोलती हूँ. म्हणजे नाही, मी नाही करत. आज पुढा खोडचो नाही, आज नाही करणार. घेऊन जाते. नादिया, असं नको करूस ग. तुम्ही अल्लाह का वाचताय, थोडासा खा लो. आज गोडची पण आज नाही करत. घेऊन जाते आम्हाला. घेऊन जा. नादिया, नादिया, असं नको करूस ग. तू नाही खाल्लंस ना तर हाफिज मला सोडणार नाही. मला त्रास देईल तो. वा, तुला त्रास होऊ नये म्हणून मी त्रास सोसायचा? जमणार नाही. त्यापेक्षा मला मरण द्या. आम्हाला तुझ्याकडे थोडं विष असेल ना, ते कालव या जेवणात आणि दे मला. असं जगण्यापेक्षा मला मरण आलेलं बरं. आम्हाला तू ऐकतेस ना? या अल्लाह, नादिया, असं नको करूस ग. मरणाची भाषा नको करूस. अल्लाने इतकं सुंदर आयुष्य दिलंय, त्याला असं बर्बाद नको करूस नादिया. आणि आत्महत्या तर पाप आहे. आत्महत्या करणाऱ्याला अल्लाह जन्नत मध्ये दाखला देत नाही, त्याला दोजख मध्ये जावं लागतं. जन्नत? अगं तो तर मुस्लिमांना लागू होतो ना. आणि मी तर मुस्लिम नाहीये. मी यझीदी आहे, मुस्लिम नाही. अगं पण यजिदी लोक सुद्धा एकाच ईश्वराला मानतात ना. हो, पण म्हणून ते मुस्लिम होत नाही. आणि आमचा धर्म जगातल्या सर्वात जुना धर्म समजला जातो. तुझ्या इस्लामापेक्षाही जुना. मग त्याला काय होतंय? कोणता धर्म किती जुना यावरून कोणता धर्म छोटा किंवा मोठा होत नाही नादिया. पण तुम्ही तुमचाच धर्म मोठा समजता ना, म्हणून तर हे जिहादचं शस्त्र उचललंय तुम्ही. पण नादिया, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तुला दिसते ती फक्त एक बाजू. हा प्रश्न आता फक्त इराक पुरताच मर्यादित राहिलेला नाहीये ग. पण इराकमध्ये त्याचं विकृत दर्शन झालं इतकंच. तो आपला प्रश्नच नाही. पण तू मुसलमान झालीस तर तुझ्या सुटकेचा विचार करतो म्हणाला हाफिज. हाफिज, त्याला चांगलंच माहितीये मी यझीदी आहे. भलेही त्याने मला गुलाम म्हणून विकत घेतलेला असेल, भलेही माझ्या देहाचा व्यापार तो करत असेल, रोज
रोज आठवड्याला एका पुरुषाला माझा उपभोग बघायला या खोलीत पाठवत असेल, वाटेल ते अत्याचार करू दे, तरीही मी मुस्लिम म्हणणार नाहीये. आणि म्हणून मला हे नको शिकोस जन्नत आणि दोझखच्या गोष्टी. आणि तूही तुझ्या नवऱ्याच्या पापात भागीदार आहेसच ना, मग तुला काय मिळणार? जन्नत की दोझख? अगं वाद नको घालूस नादिया. इथे इराकमध्ये जो कायदा चालतो ना, तो मी आधी पण तुला 100 वेळेस समजावून सांगितलं. आणि हाफिज म्हणतो म्हणून नाही का, तर तुझा स्वतःचा विचार करून निर्णय घे. तुझ्याकडे इतर पर्याय नाहीयेत नादिया. तू बघितलंस ना सीमा आणि जिहानचं काय झालं ते? हो बघितलं ना, पण मी नसीमाला विरोध केला होता, आत्ता केला नसता. याआधी पण तिने पळून जाण्याचा प्रयत्न केलाच होता ना, तोही जाचाला कंटाळूनच ना. आता तिसरा प्रयत्न फसला आणि बिचारीला स्वतःच्या जीवाला मुकावं लागलं. स्वतः गेली ते गेली, सोबत जिहानलाही बरोबर घेऊन गेली. म्हणून म्हणतीये नादिया, तुझा किमान जीव तरी वाचेल. हे बघ, माझा जीव जायचा असेल ना, तो कसाही जाय. आणि समजा मी मुस्लिम झालेच तर तुमचा काय भरोसा की तुम्ही मला सुखरूप घरी जाऊ द्याल? तुला सुखरूप जाऊ दे असं मी म्हटलं नाहीये, पण हाफिज म्हणत होता की सहानुभूतीने तुझा विचार कर. सहानुभूती आणि हाफिज, तो जबरदस्ती करेल माझ्यावर. काहीही झालं तरीही मी स्वतःला मुस्लिम म्हणणार नाही. जबरदस्ती नाही, पण हाफिज म्हणत होता की तू याआधी 9 मुस्लिम पुरुषांबरोबर. 9 काय? बोल ना अगं, 9 काय? बोल ना. 9 मुस्लिम पुरुषांबरोबर तू रात्र घालवलीस आणि आज 10वा पुरुष असेल तर हाफिजची संघटना असं सांगते की. हाफिजची संघटना? कुठली संघटना? ISIS? इस्लामिक स्टेट फॉर इराक? तिला तू संघटना म्हणतेस? माणसाचा व्यापार करणाऱ्या, स्त्रियांवर अत्याचार म्हणजे धर्म चालवणाऱ्या हिजड्यांच्या जमावाला तू संघटना म्हणतेस? बर, काय म्हणते ती संघटना? हाफिज म्हणत होता की एखाद्या स्त्रीने जर 10 मुस्लिम पुरुषांबरोबर. अमाद, जी गोष्ट बोलायला तू एवढी अडकळतीयस, ती रोज मी अनुभवतीये. बर, काय म्हणते ऑफिसची संघटना? की एका स्त्रीने 10 मुस्लिम पुरुषांबरोबर रात्र घालवल्यावर ती स्त्री काय होते? तर ती स्त्री मुस्लिम होते. ती स्त्री मुस्लिम? काय झालं नादिया? नाही, काही नाही. तुझ्या अज्ञानावर हसू आलं. तुला पण असंच वाटतंय का ग? नाही, मी कुराण वाचलंय ग.
जबरदस्ती इस्लाम कबूल करायला लावलं तो सुद्धा एक अत्याचारच आहे. मग का करतेस हे सगळं? सांग ना का? का तुझ्या नवऱ्याच्या दृष्कृत्यानं तू पाठीशी घालतेस? बोल अमल का? हो! मी माझ्या नवऱ्याच्या दुष्कृत्यांना पाठीशी घालते कारण मला जगायचं. मला माझ्यासाठी नाही पण माझ्या बहिणीसाठी जगायचंय. ज्या वेळेस हाफिज मला तुझ्यासाठी काहीतरी गोड करायला सांगतो ना त्यावेळेस मला माहिती असतं की तो आज तुला कुठल्या तरी पुरुषाच्या हवाले करणार आहे. पण त्याच वेळी मला माझ्या बहिणीची म्हणजेच रुबाची आठवण येते. तिच्यासाठी तो सांगेल तसं करेल मी, फक्त तिच्यासाठी. मला नाही माहिती कुठली संघटना, कसला जिहाद, कोणता धर्म. मला फक्त माझी रुबा दिसते, फक्त माझी रुबा. आणि चुपचाप हे खायचं आणि तयार व्हायचं. तुझ्यामुळे माझ्या रुबाला काही झालं ना अमरनाथ, तुझा मुर्दा मी माझ्या हाताने पाडेल. आपण कसं केलं? दीदी, तुझा माझ्या हाताने पाडेल. दीदी, तुला सोड गं. क्या हो गया है तुम्हें? तुमको ऐसे नहीं एकदम जनावरासारखं का वागायला लागलीस? आणि नादियावर का चिडतीयेस? तिने तर माझा जीव वाचवला होता ना. मुझे माफ करना नादिया, लेकिन मैं करती तो क्या करती. मग तुला खायला प्यायला घालून जिवंत ठेवणं माझं काम आहे का? कारण तू जिवंत राहिलीस ना तर हाफिज माझ्याशी आणि रुबाशी व्यवस्थित वागेल. त्याला पैसे मिळतील, त्यातून थोडे पैसे तो घरासाठी देईल आणि त्यातून जमवलेल्या थोड्या पैशातून मी माझ्या रुबाच्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकेन. दीदी, दीदी संभालो अपने आप को. अमल, माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये ग. तू तुझ्या कुटुंबाचा धर्म पाळतेस. हाफिजचा धर्म पाळतो. रुबाचा धर्म पाळते. आणि मी फक्त जिवंत राहण्याचा धर्म पाळते. आणि आता अशा अवस्थेत जिवंत राहायला नको वाटतं का आम्हाला? असं वाटतं की कोणीतरी जीव घ्यावा माझा. आत्महत्या करायची भीती वाटते का आम्हाला? मला म्हणून तुला म्हणाले होते की या जेवणातून विष दे मला. जे मी करू शकत नाही. हाफिज तर करू शकेल ना. त्याला अवघड नाहीये कोणाचा जीव घेणं. नसीमा आणि जिहानला मारताना काय वाटलं नाही का ग तुम्हाला? अगं तो एक अपघात होता नादिया. त्या दोघींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघी पळून जात असल्या तर गोष्ट वेगळी होती. त्यांनी रुबाला ओलीस धरलं होतं. त्यांच्या हातात जिवंत ग्रेनेड होतं. फक्त रुबाच कशाला, आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात होता त्यावेळेस. पण मला आणि हाफिजला रुबाचा जीव जास्त महत्वाचा वाटला.
पण त्या दोघींना जिवंत पकडणं शक्य होतं तुम्हाला? असं कसं म्हणतेस नादिया? नसीमा के सर पर तो खून सवार था. त्या क्षणी आमच्याकडून एक जरी चूक झाली असती ना, खूप महागात पडली असती. मला वाटतं हाफिजने योग्य तोच निर्णय घेतला त्यावेळेस. त्याचा निशाणा पक्का आहे मला माहिती होतं. त्यांनी चालवलेल्या गोळीनं नसीमाच्या मस्तकाचा वेध घेतला. जिहान, तिचा काय? नसीमा गोळी लागून खाली पडली, रुबा सुरक्षित झाली. मग जिहानला मारायची काय गरज होती तुम्हाला? अगं, घाबरलेल्या जिहानच्या हातातल्या ग्रेनेडची सेफ्टी पिन निघाली होती. हाफिजने ओरडून तिला ते ग्रेनेड फेकायला सांगितलं, पण तिने नाही ऐकलं. दुसरी गोळी जिहानची छाती चिरत आरपार गेली. हाफिजने मोठ्या शिताफीने ते ग्रेनेड लावून फेकून दिलं. आता तू सांग नादिया, यात कुणाचा दोष होता? नसीमाचा, जिहानचा, हाफिजचा, रुबाचा, माझा की तुझा? ये सब किस्मत का खेळ. आपण काहीच करू शकत नाही. आपण काही करू शकत नसलो तरी उपकाराची परतफेड तरी करू शकता. कसले उपकार? रुबाचा जीव वाचवण्याचे. म्हणूनच म्हणतीये नादिया, हाफिज म्हणतो तसं ऐक. तुझ्याशी नरमीने वागू आम्ही. नाही, आता मी काही करणार नाही. तुमचा आत्मा थोडा जरी शिल्लक असेल आणि तुमच्यासाठी मी रुबाचा जीव वाचवला, हे जर महत्वाचं असेल ना, तर तुमच्या हल्ल्याच्या भीतीने किंवा स्वतःच्या मनाच्या भीतीने तरी तुम्ही माझ्यासाठी काहीतरी कराल. इतनी नेकी की उम्मीद तो एक मुसलमान की तरफ से रख सकती हूँ ना मैं. ये देखो काफिर कैसे आराम से सोई है. ये लड़की उठ. तेरे क्या बाप का घर है क्या? क्या नाम है तुम्हारा? नादिया. सुभान अल्लाह, बड़ा ही अच्छा नाम है, लेकिन नाम सुनते ही काफिरियत झलकती है. आपण असं करूया, तुझं नावच बदलूया. मोहसीना, कसं वाटते? माझं नाव बदलून माझं नशीब बदलणार आहेस का? बेशक, जरूर बदलेल. कारण इथे तुझं नुसतं नावच बदलणार नाहीये, तर नाव बरोबर धर्मही बदलणार आहे तुझा. धर्म बदलून सुद्धा एका स्त्रीच्या वाटेला येणारे भोग सुटणार आहेत का? ये अशी ऐक ना. रुको हाफिज, मी समजवते हिला. जाओ तुम्ही. लक्षात ठेव तस्लिमा, पुढच्या आठवड्यात मला 4 मुली द्यायच्या आहेत. 3 मुलीची सोय करतोय मी. चौथी ही असेल
देखती हूँ मैं, जाओ तुम. लागलं का नादिया? शरीरावरच्या जखमा दिसतात तुम्हाला, पण एका स्त्रीच्या मनावर काय जखमा होत असतील ते का नाही दिसत? अगं, मी पण एक स्त्रीच आहे ना. मग यांच्यासोबत का आहात? यांच्यासोबत कुठे आहे मी? मी तर जिहादच्या रस्त्यावर आहे, फिदाईन आहे मी. आणि अल्लाच्या या पवित्र मार्गावर हे नश्वर आयुष्य संपलं तरीही त्याची मला फिकीर नाही. अल्लाने खरंच असं सांगितलंय? बेशक, सर्व पवित्र धर्मग्रंथ हेच सांगतात. पवित्र धर्मग्रंथ नाहीच सांगत. तुमच्यासारखे ढोंगी धर्मरक्षक सांगतात. धर्मग्रंथाचे योग्य ते अर्थ न काढता स्वतःला वाटेल तसे सोयीस्कर अर्थ काढता तुम्ही लोक, आणि सगळं लोकांना भडकवता. धर्मग्रंथांची व्याख्या तुझ्यासारख्या काफिराकडनं असणे इतके वाईट दिवस आले नाही माझ्या धर्माचे. काफीचे सांगतो ना ते चुपचाप ऐकायचं, नाहीतर इस चेहरे को इतना घिनौना बना दूंगी कि शैतान भी तुम्हें देखकर घबरा जाएगा. समझी? दीदी, तुम तो रूबा हो ना? हो. अगं, मी तस्लिमा संघटनेचं काम करते, फिदाईन आहे मी. हाफिज भाईच्या नामची काय सोय करतायत ते पाहायला आली होती. माशाल्लाह, काफी खूबसूरत हो तुम. अगं ती आंधळी आहे हे तर तुला दिसतंय ना. आंधळी असली म्हणून काय झालं? एक स्त्रीच आहे ना. हाफिज तिला मुलीसारखं सांभाळतो. असेल, पण आमच्या दृष्टीने ती केवळ एक स्त्री आहे आणि आमच्या कामाची सुद्धा आहे. खैर, मैं चलती हूँ. ठीक से रहना जरा. दीदी, माझ्यासाठी तू का आवाज घालतेस? माहिती नाही रुबा, कदाचित माणूस की जिवंत आहे बहुतेक माझ्यात अजून. रुबा, तू इथे कशी काय आलीस? दीदी म्हणाली तुला काय हवं नको ते बघून. मला स्वातंत्र्य हवंय. देणार आहे का तुझी दीदी? माहित नाही. सोड. रुबा, काल तू डॉक्टरांकडे जाणार होतीस ना? हो, जाऊन आले. काय म्हणाले डॉक्टर? या महिन्यात करूया म्हणाले ऑपरेशन. रुबा, मग तुला दिसायला लागेल का ग? अल्ला जाने. तुला दिसायला लागल्यावर तू सर्वप्रथम काय बघणार? दीदीला. आणि त्यानंतर अगं कुठे हरवलीस रुबा? काही नाही, माझं बालपण बघ. मला माझं आयुष्य तिथून सुरू करायचं आहे जिथून मी सोडलं होतं. म्हणजे मी लहान असताना मोसलच्या गल्ल्यांमध्ये फिरायची. मऊ मऊ पश्चिमी गालिचांचा बाजार, तो खमंग इराकी बिस्किटांचा वास घेत आम्ही त्या गल्लींमधून मनसोक्त बागडायचो. मसूद चौकात दुकानाच्या बाहेर तंदूर टांगलेली असायची आणि त्याच्याच मोसूल हरममध्ये खमंग भाजलेली कबाब मिळायची. अब्बू आम्हाला शाळेत घेऊन जायचे. तिथे माझ्या भरपूर मैत्रिणी
दीदी अपूच्या मागे लागायचं ती अंडी घेण्यासाठी आणि महिन्यात एकदा तरी अपू आमची मागणी पूर्ण करायची. मग घरी येऊन त्या अंड्याला एक छोटस भोग पाडायचं आणि त्यातलं सगळं रस बाहेर काढायचं. मग रात्री आई त्याची मस्त भुर्जी बनवायची. दुसऱ्या दिवशी अम्मी, मी आणि दीदी त्या अंड्यावर सुबक नक्षी काढायची. टिपक्या टिपक्यांची नाही नाही रुबा काय झालं? नाही रुबा अगं रुबा काय झालं? माझ्या इराकला कुणाची नजर लागली काय माहित. ते सगळं गेलं. आता रस्त्यावर रक्ताच्या टिपक्याची नक्षी काढली जाते. ज्या वयात आमच्या बरोबर मुलं पुस्तक वाचायची त्या वयात आता हातात रायफली दिल्या जाते. माझा देश चालवता नादिया. आम्ही असे नव्हतो. मला तो मुक्त स्वच्छता आणि बंदुकीच्या गोळींनी मुक्त झालेला इराक बघायला आवडेल नादिया. मला पण आवडलं असतं ग रुबा, पण हा देश तुझ्या स्वप्नातला इराक राहिलेला नाही. आणि तुझे डोळे गेले. हे चांगलं झालं का वाईट ते सुद्धा मला कळत नाही. तुझे डोळे आल्यावर काय बघणार ग तू? ज्या बाजारात पश्चिमी गालिचे मिळायचे तो बाजार आता माझ्यासारख्या हजारो यजिदी तरुणींनी भरलेला असत. ज्या मसूद चौकात दुकानाबाहेर तंदूर टांगलेले असायचे त्या चौकात आता माझ्यासारख्या तरुणींना अर्धनग्न अवस्थेत टांगलेलं असतं. आणि जे दुकानाबाहेर शेकडो लोक ज्यांना तुम्ही धर्मयोद्धा म्हणता ते लोक अशा मुलींचा खुलेआम निलाव करतात. भाजी विकल्यासारख्या मुली विकल्या आणि खरेदी केल्या जातात. मी पण अशाच शेकडो मुलींमधली विकली गेलेली गुलाम. कधी वाटतं की बरं झालं या ग्रेनेडच्या स्फोटात माझे डोळे गेले. हा उद्ध्वस्त इराक मला बघवला नसता नादिया. देश उद्ध्वस्त नसतो ग रुबा. उद्ध्वस्त होते तिथली संस्कृती, तिथली मानवता, त्यांचा इतिहास. धर्माच्या नावाखाली चालवलेल्या या नंगाडाचा शेवट हा विध्वंसक असेल रुबा. हा संहारक असेल. तू छान बोलतीयस. मला खरंच एवढं नाही कळत. धर्म जेवढा वाचायला सांगितला तेवढाच वाचला, जेवढा शिकवला तेवढाच समजून पण घेतला. त्याच्यावर प्रश्न नाही विचारला. रुबा, मग तू शिकलेला धर्म विध्वंसच सांगतो का ग? नाही, हे सगळं एवढ्या टोकाला जाईल वाटलं नव्हतं. ह्यात बऱ्याच गोष्टीचा विध्वंस झाला. माझ्यासारख्या कित्येक मुलीचं बालपण उद्ध्वस्त झालं आणि तुझ्यासारख्या मुलीचं तर अख्खं आयुष्य. अख्खं
आयुष्य म्हणायला असं किती आयुष्य मिळाल ग रुबा आम्हाला? मी आज केवळ हाफिजकडे गुलाम म्हणून जगते. केवळ तुझ्या आणि अमालच्या सांगण्यावरून तरी त्याने मला दहशतवाद्यांच्या हवाली केलं नाही. पण त्याच्या मनाची आणि परिस्थितीची खात्री कुणीच नाही देऊ शकत. तो उद्या अजून कुणाला तरी विकेल गुलाम म्हणून. मग तिसऱ्याला, मग चौथ्याला, मग पाचव्याला. या आयुष्याचा शेवट कसा असेल माहिती नाही रुबा. अल्लाह पर यकीन रखो, सब ठीक होगा इंशाअल्लाह. तुम्हारी दुआ कबूल हो. आमीन. तू सांगशील त्या प्रत्येक सत्याचा सामना करायची ताकद
एकजूट केलीये मी. तू जर अशीच वागत राहिलीस ना, तुला इसिसच्या ताब्यात द्यायचं ठरवलंय हाफिज. नादिया, नादिया काय झालं? नादिया, ए नादिया, ए काय झालं तुला? तू ठीक आहेस ना नादिया? ठीक आहेस ना तू? ते येणार का परत मला घ्यायला? हा? सांग ना, ते येणार का परत मला घ्यायला? नादिया, मी काय सांगते ते नीट ऐक. मी हाफिजला एका गोष्टीसाठी तयार केलंय ग, तेही मोठ्या मुश्किलीने. कोणत्या गोष्टीसाठी? तुला इसिसच्या ताब्यात न देता गुलाम म्हणून तुझी बाजारात विक्री करावी यासाठी. तुझ्या सुटकेचा हा एकमेव मार्ग दिसला ग मला. माझ्या सुटकेचा मार्ग. याला तू सुटकेचा मार्ग म्हणतेस? अगं हो, कारण गुलाम म्हणून तुला बाजारात विकलं ना, तर केवळ तुझा मालक तुझ्यावर हक्क गाजवेल. पण इसिसच्या ताब्यात दिल्यावर रोज किती जण तुझ्यावर तुटून पडतील काहीच सांगता येत नाही. म्हणून मला हाच मार्ग योग्य नाही पण जवळचा वाटला नादिया. कमाल, आपण कोणत्या शतकात होत माहित आहे? हो माहित आहे. अगं मग या शतकात एका स्त्रीला शेकडो लोकांच्या बलात्कारापासून वाचवण्यासाठी फक्त एका पुरुषाला बलात्कार करण्याचा अधिकार द्यायचा. आणि या निर्णयाला सगळ्यात दयाळू निर्णय या नजरेनं बघायचं. कुठे चाललोय आपण? हेच का तुझे पहिले पैगंबर आदम यांची कोण? हेच का शांतीचा संदेश देणारे पैगंबराचे वारस? अगं ही वेळ वाद घालत बसण्याची नाहीये. मी आधी पण बोलले का हाफिजशी, त्याच्या हातात फारसं काहीच नाही. इराक मधली परिस्थिती कधी कुठलं वळण घेईल ना काहीच सांगता येत नाही. आपल्यापाशी वेळ खूप कमी आहे नादिया. जे काही करायचं ते लवकरात लवकर करावं लागेल. अगं तू मुक्त व्हावीस असं मलाही वाटतं नादिया. म्हणून म्हणती, जर हाफिज तुझा निर्णय विचारायला आला ना तर मी तयार आहे इतकं सांग. बाकी सगळं मी बघून घेईन. त्यापेक्षा मला मारून का टाकत नाही? जसं नसीम आणि जिहानला मारून टाकलं. अगं तुला आधी पण सांगितलंय तो एक अपघात होता. मुद्दाम विनाकारण कुणाचा जीव घेणं हा गुन्हा आहे. मग हा गुन्हा आहे तर आत्ता करताय ते कुठलं पुण्य आहे? बहेस मत करो नादिया, काहीच हाताला लागणार नाही. तुला माझ्याशिवाय ना कुणी मदतीला येणार नाही. हाफिज म्हणत होता की हा प्रश्न आता जागतिक झालाय. जगातील सगळे देश इराकच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ही परिस्थिती अशीच बिघडत राहिली ना तर अमेरिकेचं सैनिक येईल इथे. वा, मग छान होईल ना. तुमच्या सगळ्या जिहादींना ते संपवतील आणि मग गुलामांना ते मुक्त करतील. अगं इतकं सोपं नाहीये नादिया. या सगळ्याला भरपूर वेळ लागेल आणि सरते शेवटी सगळं मनासारखं होईल असं पण नाहीये. व्हिएतनाम मध्ये, अफगाणिस्तान मध्ये असे प्रयत्न झालेत ग याआधी. विध्वंसाशिवाय काहीच हाताला लागलेलं नाही. मग याआधी तुला माझ्या घरच्यांचा नंबर दिला होता, त्याचं काय झालं? अगं तू माझ्या भावाशी संपर्क साधून दे, तू येईल मला घ्यायला. बर,
जाऊ देणार आहे का? मुळात तो तुला का सोडेल? आणि त्याला माहिती आहे ना इथली परिस्थिती. मग स्वतःचा जीव धोक्यात घालून का येईल तो तुला न्यायला? का नाही येणार? अगं, माझा भाऊ आहे, माझ्या घरचे आहेत ते. कुठल्या घरच्यांबद्दल बोलतेस नादिया? तुझा बाप तो तर इराकी कुर्दिशी मिलिटरी मध्ये होता ना. मग मोसुल मध्ये इसिसचे सैनिक घुसल्यावर हातातली रायफल टाकून का पळून गेला? का नाही लढला? मोसुल मधून ट्रकच्या ट्रक भरून यजिदी स्त्रिया सिरियाच्या रक्का शहरात पाठवल्या जात होत्या. तेव्हा तेव्हा कुठे होते तुझे ते पेशमर कुर्दिशी सैनिक? ते सगळे जीवाच्या भीतीने पळाले नादिया. जेव्हा स्वतःच्या जीवावर येते ना, तेव्हा कोण कुणाचा बाप आणि कोण कुणाचा भाऊ. 4 लाख यजिदींनी स्थलांतर केले नादिया. आजपर्यंत जवळपास 5,000 स्त्रिया तुझ्यासारखं गुलामाचं आयुष्य जगत आहे. अगं, म्हणून म्हणते नादिया, अजून वेळ गेली नाही, तू जागी हो. हे सगळं असं असेल ना, तर मग मला माझा स्वतःचा जीव घ्यावा लागेल. आहे हिम्मत स्वतःचा जीव घेण्याची? ठीक, घे घे ना, घे. तुझ्या स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा ओढ. घे ना. अगं, इतकं सोपं आयुष्य नाहीये नादिया. खुद को बहुत बुलंद बनाना है तुम्हें. तुम जिस खुदा को मानती हो ना, उस खुदा की कसम है तुम्हें. मान जाओ नादिया, नादिया मान जाओ. दीदी, उन्होंने आपको देने के लिए कहा है. नादिया तैयार है. जी दीदी. ये तस्वीरें कल तुम्हें शरिया कोर्ट ले जाया जाएगा. वहां तुम्हें काफिर ठहराकर बेचने का हुक्म दिया जाएगा. फिर तुम्हारी तस्वीरें इंटरनेट पर डाली जाएगी. तुम्हारी कीमत लगाई जाएगी. फिर उसे देखकर कोई खरीदार सामने आया तो ठीक, नहीं तो क्या? मोसूल चौकात तुझा निलाव लावला जाईल गुलाम म्हणून. मग तू काय सुटका करतेस माझी? मी म्हटले ना नादिया, शेकडो लोकांनी तुझे लचके तोडण्यापेक्षा कुणीतरी एकाने तोडणे म्हणजे माणुसकीच आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे सध्या. काही बलात्कार केला, काही 100 जणांनी. बलात्कारच ना. हो, पण मी तुझ्यासाठी इतकंच करू शकते. रुबाचा जीव वाचवल्याची परतफेड समज याला. रुबाचा जीव वाचवला म्हणून तू माझी मदत करतेस? हो, वाटत नाहीये मला असं. तो तुझा प्रश्न आहे. असं तर नाहीये ना की तुझ्या मनात माणुसकीचा झरा तयार झालाय आणि तू माझ्याकडे मानवतेच्या नजरेने बघतेस?
दीदी दीदी हा नादियाला खरंच विकणार का ग ते? हो, गुलाम म्हणून नाही विकल्या गेली ना, तर संघटनेत जावं लागेल तिला. तिथे रोज किती पुरुषांचे बलात्कार सोसावे लागतील काय माहिती. ती तिथे किती दिवस जिवंत राहील ह्याची देखील खात्री नाहीये. दीदी एक विचारू? हा, हादियाच्या जागी मी असते तर तू हेच केलं असतंस? मला माहिती नाही रुबा. आपलं जगणं इतकं संघर्षमय आहे की सामान्य माणूस जिथे समस्यांचा उच्चांक गाठतो ना, ती आपली प्राथमिक अवस्था असते. जिथे सामान्य माणूस हात टेकतो त्या अडचणी आपल्या रोजच्या असतात रुबा. आपलं जगणंच विचित्र आहे. आता बघ ना, आपण नादियाला खायला प्यायला घालतो का? तर ती जिवंत राहावी म्हणून. पण जिवंत ठेवून आपण काय करतो? तर तिला पुन्हा दोजखचा त्रास भोगायला लावतो. शिवाय तिचे उपकार आहेत का आपल्यावर? पण त्या उपकाराची परतफेड आपण कशी करतो? मोठ्या मुश्किलीने तयार केले हाफिजला तिला दहशतवाद्यांकडे सोपू नये यासाठी. आता बघू पुढे काय होत आहे. हाफिज भाईजान तयार झालेत? पूर्णपणे नाही. दीदी मी कधी विचारलं नाही, पण हाफिज भाईजान हे काम सोडू शकत नाहीत का? त्यांनी स्वखुशीने नाही स्वीकारले हे काम रुपा. इथले पारंपरिक उद्योगधंदे तर तेव्हाच उद्ध्वस्त झाले. आणि जिथे देश स्थिर नाहीये तिथे नोकऱ्या कुठून मिळणार? बरं, हे काम करून त्याला जास्तीचे पैसे मिळतात असं पण नाहीये तो. पण आपलं पोट चालावं, आपण सुरक्षित राहावं यासाठी करतो तो. त्यांना वाटत नाही माझ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हावंसं? वाटतं ना, पण सध्या परिस्थिती इतकी अस्थिर आहे की या सगळ्याचा विचार करायला त्याला वेळ मिळतोय की नाही काय माहिती. शिवाय तुला दिसायला लागलं तर संघटनेचे लोक तुलाही ठेवणार नाहीत असं वाटतं ग त्याला. बघ ना, एका क्रूर माणसातला एक छोटासा माणुसकीचा झरा. मग माझं ऑपरेशन कधीच नाही होणार काय? का नाही होणार? जरूर होणार. तुला दिसायला लागलं ना की आपण हा देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करूया. मग आपण आधी स्थलांतर करून दुसऱ्या देशात का नाही करून घेत ऑपरेशन? रुपा, अगं एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करणाऱ्याला राहायची आणि 2 वेळच्या जेवणाची सोय करेपर्यंत जीव जातो. ते ऑपरेशन खूप लांबची गोष्ट आहे. इतकं सोपं नसतं निर्वासितांचं जगणं रुपा. अखेर अपनी मिट्टी तो अपनी होतीये ना. तू माझ्या ऑपरेशन साठी पैसे जमवतेस हे माहितीये का त्याला? नाही, त्याला माहिती नाही. आणि आपण जो निर्णय घेतलाय ना त्याबद्दल मी त्याला काही सांगितलेलंही नाही आणि त्याला कळणार सुद्धा नाही. इतकं सोसलंच आहे, त्यात आणखी थोडंच. तुला माहितीये दीदी, मला स्वप्न पडतात. उंच उंच डोंगर आहेत, त्यातून असंख्य झरे, धबधबे वाहत आहेत. त्या डोंगरावर शेकडो मेंढ्या निवांत चरतायत. त्या डोंगराच्या खाली शामुर्गाचे फार्म आहेत.
इमारती छोट्याच आहेत पण पडलेल्या नाही. लोक गरीब आहेत पण दारिद्र्य नाही. प्यायला शरबत मिळत नाही पण किमान शुद्ध पाणी मिळतं. मी त्या गावातून खेळतीये, वागतीये. खेळत 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 मी त्या गावाच्या टोकाला येते. त्या टोकाला गावाच्या भोवताली एक उंच भिंत बांधलेली. त्या भिंती पलीकडे मला धूर दिसतोय. काळे काळे ढग साठलेले दिसतात. ग्रेनेडच्या दारूचा आणि माणसाने भाजलेल्या अवयवाचा वास सगळीकडे पसरलाय तिथे. त्या भिंतीवरून काय आकृत्या माझ्याकडे बघतायत. मला भीती घालवतायत. मी गच्च डोळे मिटून घाबरून पळून माझ्या गावात येते. माझ्या गावात त्या आकृत्या दिसत नाहीयेत मला. इथं सगळं ठीक आहे. सगळं ठीक. इथं सगळं ठीक. सगळं ठीक. तुझं जगच वेगळं आहे का रूपा? कधी कधी वाटतं तुला दिसत नाही तेच बरं आहे बघ. कारण तू तुझ्या स्वप्नातल्या जगात सुखी आहेस. वास्तव बघू नाही शकणार तू. आणि वास्तव मुळात बघण्यासारखं नाहीच आहे रूप. दीदी, मी मेल्यावर जर जन्नत मध्ये गेले तर या वेगवेगळ्या गोष्टी बघू शकेन. हो, जरूर बघशील. तिथे तुला या डोळ्यांची गरज नाही लागणार रूपा. चला. जी दीदी. या अल्लाह, कितनी गंदगी भरी है यहाँ पर. कैसी बदबू है ये. ते आम्हाला संडासाची सोय नाही ना, म्हणून आम्ही सगळे हाँ हाँ, रहने दो. तसं इथं राहायला कोण आलाय? हे घे, बरं वाटेल जरा. वाह, बहुत खूप. चांगली सेवा चाललेली दिसते तुमची. काय पण आता तुम्ही इतरांना सेवा द्यायची वेळ आली आहे. चला. म्हणजे तुम्हा सगळ्यांना न्यायला आलोय आम्ही. चलो. अरे चलो, उठो जल्दी. रुको. हाफिज, हाफिज. जी दीदी. हाफिज भाईजान, जितना तय हुआ था उससे कम है गिनती. नहीं तो बराबर है. अच्छा, ही नादिया तयार नाही झाली का आणखी? तरी तिला तसंच घेऊन जा. अरे तसही ही जुनी झाली आता. आता त्यांना नवीन मुली पाहिजे. हिचं काय करायचं ते नंतर बघू. आत्ताच बोल. आता जे आहे ते तुमच्या पुढेच आहे दीदी. सध्या एवढेच आहे. मी नादियाला धरूनच आकडा सांगितला होता.
अरे लेकिन अब वो नहीं चाहिए तो नहीं चाहिए. तो इसका क्या करूं फिर मैं? वेकोंटा गुलाम म्हणून बाजारात. यावेळी हिला घेऊन जाते. ये क्या बोल रहे हो दीदी? ती माझ्या मुलीसारखी आहे. मुलीसारखी. मुलगी तर नाही ना. आणि समजा असती मुलगी तरीही अल्लाच्या मार्गावर तिची कुर्बानी आनंदाने दिली असतीस तू. काय बरोबर ना? नाही दीदी, हिच्या बदल्यात दुसरा 2 मुली देतो नवीन. हो ऐसा है तो फिर इसे ही ले जाऊंगी. चलो. नाही दीदी. या अल्लाह, तू मुझे मारेगा? एक जिहादी होके दूसरे जिहादी को मारेगा तू? एक मुसलमान होके दूसरे मुसलमान को मारेगा तू? मी माझ्या रुबासाठी हे पण करेल. वाह क्या प्यार है बुरहान. बुरहान ले चलो इन सबको. चल. किमान आता तरी तुला जाणीव होईल की आम्ही काय भोगतोय ते. ह्याची जाणीव मला आधीपासूनच होती. पण माझ्या रूपासोबत हे सगळं. आता रडून काय पाहिजे आम्हाला? जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही पेरलेल्या बिया आहेत त्या. सगळ्या जगाबरोबर याची फळ तुम्हालाही चाखावीच लागणार ना. जिहादीच्या नावाखालीच्या सापाला तुम्ही मोठं करत होतात, तो साप एक दिवस तुम्हालाही गिळणारच. पण माझी रुबा तर आंधळी होती ग. तिला सुद्धा होती तर स्त्रीच ना. अब क्या करोगे आम्हाला? तुझ्या आयुष्याचं स्वप्न, ध्येय सगळंच गेलं ग. पता नाही, पण तू म्हणतेस ते खरं आहे ग. आजपर्यंत इथे शेकडो मुली आल्या, त्यांचे सौदे झाले, काही मेल्या, काहींवर अत्याचार झाले. आधी या सगळ्याचा त्रास व्हायचा. आधी मी सुद्धा तुझ्यासारखी या सगळ्याच्या विरोधात बोलायची. आधी देशात असं कुठेतरी काहीतरी व्हायचं. पण नंतर ते शहरापर्यंत आलं. मग त्याची दाहकता कळायला लागली. मग विरोध बंद झाला.
नंतर ते आमच्या घरापर्यंत आलं. मग लक्षात आलं की याला विरोध केला तर आपला पण जीव जायचा. मग तोंड बंद केलं. पण फक्त तोंड बंद करून उपयोग नव्हता, तर त्यांना साथ द्यायची होती. माझ्या रुबाकडे बघून ती सुद्धा दिली कमी. पण आता तरी या सापडी माझ्या रुबालाच गेलं. असं काय होतंय ग मला? असं काय होतं मला? असं मोकळं का वाटतंय ग मला? असं वाटतंय वर्षानुवर्ष एक छातीवर ठेवलेला दगड कोणीतरी हलकत काढून घेतलं. अमल, असं काय होतंय मला? काय बोलतेस अमल? अगं रुबाबद्दल तू. माझी रुबा मला कधीच बोज नाही वाटली. कधीच नाही. हो कधीच नाही. पण काही वर्ष मागे सोडून गेले. रुबा, अमल पानावर ये अमल. नादिया हे चित्र बघितलीस तू? हो, रुबाने काढली. ही फक्त चित्र नाहीयेत नादिया, ही रुबाची स्वप्न आहेत. अंधळ्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न. एकदा कित्येक रात्री जागून एका मजारीवर चढवायच्या चादरीवर सुंदर नक्षी काढली होती तिने. बगदादच्या पीर बाबावर चढवायची होती तिला ती चादर. तिच्या मनासारखी नक्षी काढून झाली आणि आम्ही दोघी मजारीकडे जायला निघालो. दर्ग्याच्या बाहेर पोहोचल्यावर एक दोन्ही हात तुटलेली बाई थंडीने कुडकुडताना तिला दिसली. तिच्या अंगावरची फाटकी चादर खाली घसरून पडली होती. पण तिला ती उचलून अंगावरच घेता येत नव्हती. रुबाने हे पाहिलं. रुबाने क्षणाचाही विचार न करता ती मजारीवर चढवायची चादर काढली. क्षणभर त्या नक्षीहून हात फिरवला आणि त्या बाईच्या अंगावर पांघरले. मला काहीच कळलं नाही. तिने माझा हात पकडला. दर्ग्याच्या बाहेरूनच पीर बाबाला सलाम केला आणि आम्ही दोघी माघारी निघालो. रस्त्याने येताना मी पूर्ण वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत होते. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद ओसंडून वाहत होता तिच्या चेहऱ्यावर. देवी आनंद असेल ना तो? हो. तिने माझ्याकडे बघून फक्त एकच वाक्य बोलला. काय?
नेकी कर, दर्या में डाल. दर्या मिळाल. नादिया, नादिया, ए नादिया. रुबा, रुबा, तू होय मीच, रुबा. नादिया, मी तुझ्यासाठी अल्लाकडे दुआ मागितली आणि आणि ती कबूल पण झाली. माझ्यासाठी तू काय मागितलंस रुबा? ते तुला कळेलच नादिया. तू स्वतंत्र झालीस तर तुझ्या गावाकडे जाणार. माझं गाव ते तर इसिसच्या ताब्यात आहे ना. आणि त्यांच्या ताब्यात नसेल तर मग मी जाणार. नादिया दीदी, तुझ्या गावाकडे मोठमोठे डोंगर आहेत ना. हो त्याच्यावर मेंढ्या चरायला जातात. हो डोंगराखालून नदी वाहते. अगं हो रुबा हो. नादिया दीदी, तू तुझ्या गावाकडे गेलीस ना, हे सगळं डोळे भरून बघ आणि तुझ्या डोळ्यात साठवून घे. तुझ्या डोळ्यातून तुझ्या हृदयात साठव, कायम स्वरूपी. हो साठवेण ना मी. पण रुबा, तू येशील ना माझ्या गावी तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर? तुझ्या स्वप्नातलं गाव बघायला? हा सांग ना, येशील ना रुबा? हा? माझी स्वप्न तू जगशील नादिया. रुबा, मला तर विश्वासच बसत नाही. सकाळी मला मसूद सोबत विक्रीसाठी आणलं गेलं. तिथे माझ्यासारख्या भरपूर मुली होत्या. इसिसचे सैनिक पण होते. माझा नंबर खूप उशिरा होता. जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मला मधल्या सज्जावर उभं करण्यात आलं. तुझा नवरा दलालाकडून किंमत घेतली आणि तो निघून गेला. मग दलाल आणि बोली लावायला सुरुवात केली. लोक चांगला प्रतिसाद देत होते. मला विकलं जात होतं. पण त्यातूनही मला एक प्रकारचं समाधानच मिळत होत की माझी पण काहीतरी किंमत आहे. लोक मला विकत घेण्यासाठी चढाओढ करतात. माझा दर वाढतच होता. एका माणसाने माझी सर्वोच्च बोली लावली.
घेतलं गेलं. तो तो म्हणा बाजूला घेऊन गेला आणि माणूस तो माणूस नव्हता. तो तो देवदूत होता. तो देवदूत. का माहितीये? कारण कारण त्याने मला खरेदी केलं आणि आणि लगेचच मुक्त केलं. तुला तुला विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे नादिया. त्याने त्याने मला चांगले पैसे देऊन खरेदी केलं आणि आणि बाजारातून बाहेर आल्यावर तो मला म्हणाला की तुला मला गुलाम म्हणून ठेवायचं नाहीये. तू मुक्त आहेस. मला मला क्षणभर विश्वासच बसेना. मी स्वप्नात आहे असं वाटायला लागलं. त्याला त्याला काही विचार तो तो गर्दीत कुठे निघून गेला माहिती नाही. चक्क चक्क गायब झाला. तो तो माणूस देवदूत होता. हो, देवदूत. सच में नादिया, रुबा की दुआ कबूल हो गई. आजादी मुबारक हो नादिया. अमाल, तुम्हारी और रूबा की दुआ में सचमुच ताकद है. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी कधी स्वातंत्र्य होईल. जायच्या आधी त्या माणसाच्या मोबाईलवरून मी माझ्या भावाला फोन केला. तो येणार आहे मला घ्यायला. मग आम्ही आमच्या गावी जाऊ. शक्य झालं तर आम्हाला माफ कर नादिया. कमाल, तू जे केलंस ते परिस्थितीला धरून होतं ग. माझी तुझ्याबद्दल आता काहीच तक्रार नाहीये. मैं अपने खुदा से तुम्हारे लिए दुआ करूं. आज मेरी आजादी और मेरा गांव देखने के लिए आज रूबा होती. तिचं स्वप्नच राहिलं ग. नाही नादिया, तिचं स्वप्न नाही राहिलंय. तिचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे रुबा कहती थी, क्या कहती थी? नेकी कर, दरिया में डाल.